हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. इत्ता 5वी नवोदय यामध्ये बुद्धिमत्ता या विषयामधील आकृतीचे आरशातील प्रतिबिंब शोधणे, आकृतीच्या आरशातील प्रतिमा हा घटक या ठिकाणी आपण पाहत आहोत. यामध्ये आरशातील प्रतिबिंब कसे दिसेल हे करत असताना, या प्रकारचे प्रश्न सोडवत असताना त्यामध्ये बदल काय होतात ते समजून घ्या. यामध्ये बदल महत्त्वाचे होतात ते म्हणजे उजवी बाजू डावीकडे दिसते. म्हणजे या ठिकाणी हा उजवा जो बाण आहे, डावा बाण आहे, तो उजवीकडे दिसणार आहे. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने जाणार आहे. तर उजव्या बाजूचा हा जो पताका आहे ती डाव्या बाजूला येणार आहे. म्हणजे डावी बाजू उजवीकडे होते, उजवी बाजू डावीकडे होते. हा सगळ्यात महत्त्वाचा बदल होतो. यानंतर यामध्ये जी चिन्ह असतात, यामधली चिन्ह देखील या ठिकाणचं पाहिलं आपण, हा अर्धगोल या पद्धतीनं होणार असतो. म्हणजे डावी बाजू उजवीकडं, चिन्हांमध्ये त्याच पद्धतीनं बदल होतो की प्रश्नाकृतीमध्ये डावीकडे चिन्ह असेल तर उत्तर आकृतीमध्ये ते उजवीकडे येते. मी डावी बाजू उजवीकडे, उजवी बाजू डावीकडे, असा आदला बदल आरशातील प्रतिबिंबात होत असतो. या ठिकाणी देखील गाळणी पद्धत आपल्याला वापरायची असते, पर्यायकट पद्धत वापरायची असते. या ठिकाणी काही वेळा ही चिन्ह झुकलेली असतात. म्हणजे प्रश्नाकृतीमध्ये जर या पद्धतीने हा बाण जर डावीकडे झुकलेला असेल तर आरशातल्या प्रतिबिंबात तो उजवीकडे झुकलेला येतो. म्हणजे जी चिन्ह डावीकडे झुकलेली ती उजवीकडे झुकलेली येतात. एवढाच बदल यामध्ये महत्त्वाचा होत असतो. वरची जी चिन्ह आहे ती वरतीच राहतात, खालची चिन्ह आहे ती खालीच राहतात. वर खाली उलटं सुलटं तसं होत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं आहे तर उजव्या बाजूची आकृत्या, उजव्या बाजूचं चिन्ह, उजव्या बाजूला झुकलेली आकृती ही डाव्या बाजूला येते, डाव्या बाजूला जाते, डाव्या बाजूला झुकलेली असते. हे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. चला आपण याच्यावरचे प्रश्न सोडवूया. प्रश्न पहा पहिला. आता या ठिकाणी आपण सर्वत्र पर्यायकट पद्धत ही जाणीवपूर्वक वापरणार आहोत आणि हे सरावाने आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीनं बदल होत जातो. आता हे मी तुम्हाला त्या आकृतीमध्ये दाखवणार आहे. पहा या ठिकाणी पहिला प्रश्न. पहिल्या प्रश्नामध्ये हा पहा, हा जो रेषा आहे पहा, उजव्या बाजूने ती वरून निघून ती डाव्या बाजूला गेली. उजव्या बाजूकडून ती डाव्या बाजूला जाते म्हणजे आता ती डाव्या बाजूकडून उजव्या बाजूला जाणार आहे. म्हणजे या पद्धतीनं ती जाणार आहे. या पद्धतीची कोणत्या आकृतीमध्ये आहे तर पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे, समजून घ्यायचं आहे. ओके. त्यानंतर काय पाहायचं आहे, यानंतर पाहायचं आहे आपल्याला की त्याच्यातमधले चिन्ह पाहिजे. याच्यामधलं चिन्ह घेतलं, उदाहरणार्थ आपण हा झेंडा घेतला. हा झेंडा आहे तो कोणत्या बाजूला आहे, उजव्या बाजूला. तो कुठल्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला जाणार, तो या ठिकाणी डाव्या बाजूला आहे. पहा या ठिकाणी. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला पर्यायकट पद्धत वापरायची आहे. आता या ठिकाणचा त्रिकोण पहा, कोण आपल्याला जो बाण आहे तो बाण आकार घेतला. बाण कोणीकडे झुकलेला आहे, डाव्या बाजूला झुकलेला आहे. तो कोणीकडे झुकलेला असणार, उजव्या बाजूला. म्हणजे या पद्धतीनं पर्यायकट पद्धत वापरली तर आपल्याला प्रश्नाकृतीपर्यंत पटकन पोहोचता येतं. आता पहा या ठिकाणी, आता पहा मी या पद्धतीनं मी दाखवलं. आता इथं पर्यायकट पद्धत वापरायची. पहा कशी पर्यायकट पद्धत वापरायची ती. पहा या ठिकाणी एका बाजूला झेंडा, एका बाजूला बाण आहे. आता पहिल्या पर्यायामध्ये काय झालेलं आहे, दोन्ही बाजूला झेंडे, म्हणजे हा पर्याय कट होईल. आता याच्यामधला आकार पहा बरं, 2 नंबरमध्ये हा यस सारखा जो आकार आहे तो 2 मध्ये या ठिकाणी दिलेलाच नाही आहे. हा आकार वेगळ्याच पद्धतीने, म्हणजे 2 नंबरचा पर्याय कट होणार आहे. आता 3 मध्ये पहा बरं, 3 मध्ये जो आकार आहे तो असा आडवा फिरणार आहे का, 4 मधला आकार नाही आहे, त्यामुळे 4 पर्याय कट होईल. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न माझ्या अगोदर तुम्ही सोडवायचा. माझ्या अगोदर तुमचं तयार झालेलं पाहिजे उत्तर, आणि माझं स्पष्टीकरण समजून घ्यायचं आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही व्हिडिओ फक्त पाहायचा नाही तर तो सोडवायचा आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. झालं का उत्तर तयार, झालं का उत्तर तयार.
पहा या ठिकाणी एका गोष्टीवर आपण या ठिकाणी बारीक वस्तू पाहिली आपण की अर्धगोल आहे, कोणीकडे झुकलेला आहे उजव्या बाजूला, आता तो झुकलेला कोणीकडे पाहिजे डाव्या बाजूला, याच्यावरून कोणता पर्याय कट होणार आहे, पर्याय क्रमांक 3 कट होणार आहे। या ठिकाणी आपल्याला अर्धगोल पाहिजे तो नाही आहे, पर्याय क्रमांक 3 कट झाला। 4 मध्ये पहा बरं की तो उजवीकडे झुकलेला आहे, तो डावीकडे झुकलेला पाहिजे, तो 4 मध्ये उलटा दिलेला आहे, त्यामुळे तोही पर्याय कट होणार आहे। आता राहिला पहिला दुसरा। आता पहिल्या दुसऱ्यामध्ये जेव्हा 2 पर्याय राहतात तेव्हा काय पाहायचं त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पाहायचं आहे फरक काय आहे ते, म्हणजे तेवढ्याच गोष्टीवरती आपल्याला लक्ष देता येतं। आता त्रिकोण दोन्हीकडे सारखे आहेत, त्रिकोण बघायचा का नाही। आता हा दुसरा त्रिकोण पहा बरं, ही जो डाव्या बाजूला आहे हा त्रिकोण उजव्या बाजूला येणार आहे, डाव्या बाजूचा त्रिकोण आहे तो उजव्या बाजूला येणार आहे, मग उजव्या बाजूला तो कसा उलटा आहे तो उलटाच राहणार आहे, त्यात काय बदल होणार नाही, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे। मग एका गोष्टीकडे पाहूया पुन्हा, ही पर्याय आपण उत्तर काढलंय, मग आता ते समजून घ्यायचंय। पहा आता समजून घेऊया आपण त्याच्यामध्ये, पहा पर्याय क्रमांक 1 कसा उत्तर येतो तो एक गोष्ट पाहूया आपण। पहा पहिला त्याच्यामधला हा पहा वाटी ही पाहिली, वाटी या पद्धतीनं होणार आहे, ज्याचा सराव करतो आहोत आपण। आता हा उजव्या बाजूचा त्रिकोण उजव्या बाजूलाचा त्रिकोण डाव्या बाजूला येणार आहे, जसाच्या तसा आहे। नंतर डाव्या बाजूचा हा उलटा त्रिकोण आहे तो उलटाच राहणार आहे, तो उजव्या बाजूला जाणार आहे का, आहे। आता तो खालची वाटी पहा, ही वाटी झुकलेली कोणीकडे डाव्या बाजूला, आता ती झुकणारी कोणीकडे उजव्या बाजूला, जी याच्यावरून आपल्याला पर्याय कट करता येतो। या स्वस्तिक फिरताना पहा, या ही रेष कोणीकडे झुकलेली आहे उजव्या बाजूला, वरची रेष कोणीकडे झुकलेली असणार डाव्या बाजूला, म्हणजे केवळ या रेषेवरनं तुम्ही जर सुरुवातीला कट केले असते तर चौथा पर्याय लगेच कट झाला असता। म्हणजे या पद्धतीनं पर्याय कट पद्धत आपल्याला संपूर्ण प्रश्नपत्रिकेला वापरायची आहे। चला पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो। चला पुढील प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे। चला पहा बरं, पाहिल्या लगेच उत्तर येतं की आडवी रेष आहे, ही आडवी रेष आडवीच राहणार आहे, आडवी रेष जे आपण पहा मी काढताना त्याचा आरशातलं प्रतिबिंब डायरेक्ट काढतोय। ही तिरकी रेष डावीकडे झुकलेली उजवीकडे झुकलेली डावीकडे झुकलेली आहे, ती उजवीकडे झुकलेली येणार। त्यानंतर ही कुणीकडे गेली, आपण वळलो कुणीकडे उजवीकडे वळलो, म्हणजे आता इथं वळायचं डावीकडे, असं इथपर्यंत पूर्ण गेलं, याचं पूर्ण गेलं, म्हणजे या पद्धतीनं डायरेक्ट आपल्याला आकृती प्रत्येक आकृतीचं आरशातलं प्रतिबिंब आपल्याला काढायला आलं पाहिजे। फक्त हे संपूर्ण काढायचं नाही, आता मी जसा 3 काढला ना असं संपूर्ण आकृती काढायची नाही। कशी काढायची पहा बरं, समजून घ्या। पहिल्यांदा आडवी रेष, आरशामध्ये आडवी रेष इकडून येणार, ही तिरकी रेष कोणीकडे गेली डाव्या बाजूला, ही जाणार उजव्या बाजूला, इथून आपण कोणीकडे गेलो उजव्या बाजूनं खाली गेलो, मग आता इथून डाव्या बाजूने खाली जाणार। या पद्धतीनं आपल्याला आरशातील प्रतिबिंब व्यवस्थित सवय झाली पाहिजे। याच्यापूर्वी आपल्याला हे प्रश्न सोडवायला घेण्याच्या अगोदर एक ABCD संपूर्ण पहिली लिपी दुसरी लिपी याचा आरशातलं प्रतिबिंब काढून त्याचा सराव करायचा आहे। चला पुढील प्रश्न घ्या। पुढील प्रश्न पहा, आता POOR, आता याचं P जो डावीकडे आहे सर्वात तो डायरेक्ट उजवीकडे येणार आहे, Pचं प्रतिबिंब या पद्धतीने येतं। मग याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा, पहिला पर्याय दुसरा पर्याय कट होईल। आता आरचं मधल्या ओचं सगळीकडे सारखंच येणार आहे, म्हणजे या ठिकाणी O येणार आहे, या ठिकाणी O येणार आहे। आता राहिला आर कोणीकडे जो आहे झुकलेला की आरची रेष बाबा आपण हे बारकाईने समजून घ्या, ही उजवीकडे झुकली, आता आपल्याला याचा आरशातलं प्रतिबिंब डावीकडे झुकलेलं येणार। याच्यावरून पाहिलं तर पर्याय कट करता येतं, पर्याय क्रमांक 4 येणार आहे। म्हणजे या पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला पर्याय कट पद्धत वापरून उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। चला पुढील प्रश्न पाहूया, आणि हे सरावाने शक्य होतं, डोळ्यांनी शक्य होतं, प्रत्येक गोष्ट काढून पाहावी लागत नाही। आता याचा पहा, रंगवलेला भाग कोणत्या बाजूचा आहे डाव्या बाजूचा, तो कोणीकडे जाणार आहे उजव्या बाजूला, केवळ तेवढ्याच्यावरनं उत्तर पर्याय क्रमांक 2 उत्तर येत आहे।
पहा रंगवलेला भाग डाव्या बाजूला आहे तो उजव्या बाजूला जाणार. आकृती आहे तशी सरळ राहणार आहे. आकृतीमध्ये काही बदल होणार नाही. आता पहिला चौथा पर्याय जसे तशी सेम दिलाय. डावं रंगवलेले डावं रंगवलेले, उजवं मोकळे उजवं मोकळं, खालचं मोकळे खालचं मोकळे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 जैसे ते दिलेले, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 कट होईल. 1 आणि 3 मध्ये उलट्या आकृत्या दिलेल्या आहेत. पाण्यातलं प्रतिबिंब वगैरे तिथं होऊ शकतं. चालणार आहे का ते? नाही. किंवा 180 अंशात फिरवलेलं असू शकतं. तर आपल्याला या ठिकाणी पर्याय कट पद्धत ही जाणीवपूर्वक वापरली तर तुम्हाला गती येते. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं सोडवता येतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. आता जेव्हा या पद्धतीच्या आकृत्या असतात ना, ह्या खूप सोप्या असतात. फक्त या समजून घ्यायच्या. सर्व गोष्ट पाहिलं की तुमचा प्रॉब्लेम येतो. आता या ठिकाणचा खालचा पहा. खालून कोणीकडे गेलो आपण? हो, खालून कोणीकडे गेलो? आता ही जी दांडा आहे तो असा गेलेला आहे. आरशामध्ये काय होणार आहे? तो असा जाणार आहे. मी याच्यावरनं पर्याय कट पद्धत वापरा. याच्यावरनं पहिल्या पर्याय क्रमांक 3 जो पाहिजे आकार इथं आपल्याला जसा पाहिजे तसा नाही आहे. तिसरा कट. 4 मध्ये आकार पहा जशा पद्धतीने दांडा पाहिजे तसा नाही आहे. पर्याय कट. आता 2च पर्याय राहिले. 2 पर्याय राहिले की फरक बघायचा. त्यामधला फरकामध्ये लक्ष द्यायचं. किंवा या ठिकाणी उजव्या बाजूला डाव्या बाजूला हा 4 आहे, तो कोणीकडे जाणार आहे? उजव्या बाजूला जाणार आहे. उजव्या बाजूला 4 कुठे आहे? या ठिकाणी. या ठिकाणचा वरचं ही मिशीसारखा आकार पहा कुणीकडे झुकलेला आहे? उजव्या बाजूला झुकलेला आहे. तो आपल्याला झुकलेला डाव्या बाजूला येणार आहे. आलं का? उत्तर पर्याय क्रमांक 2 येणार आहे. जे प्रत्येक गोष्ट बारकाईने बघितली, एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित केलं, त्याचा आरशातलं प्रतिबिंब कुठे दिसेल आणि कसं दिसेल हे सरावाने तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जमतं. फक्त तुम्ही त्याला सराव खूप पाहिजे. सराव आपला असेल तर प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थित जमते. चला पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. पहा पुढील प्रश्न स्क्रीनवर दिलेला आहे. सोडवा. तुम्हाला वेळ देतो आहे मी सोडवण्यासाठी. चला बरोबर सोडवा. पहा हा गोल पहा कोणत्या बाजूला आहे? हा गोल डाव्या बाजूला आहे. तो कोणीकडे येणार आहे? उजव्या बाजूला. उजव्या बाजूला गोल कुठं आहे? फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. म्हणजे केवळ एवढ्या गोष्टी बघितल्या तरी आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. पहिला आणि चौथा पर्याय तर लगेच कट होणार आहे. आता पीचा आकार पाहिला, झेंडा पाहिला. पहा एक गोष्ट आपण पाहतोय म्हणजे तुम्हाला त्याची सवय लावतोय. पाहायचं याचं पीचं कोणत्या बाजूला आहे? तो डाव्या बाजूला पी आहे. याचा आरशातलं प्रतिबिंब उजव्या बाजूला पी फक्त या ठिकाणीच आहे. पहा 4 मधला पी जसाच्या तसा काढलेला चालेल का? नाही चालणार. 2 मध्ये पीचा आकारच नाही आहे. 1 मध्ये पी आहे त्या ठिकाणी आहे म्हणजे त्याच्या जागा बदलणार हे लक्षात आलं पाहिजे. राहिलं दुसरं अजून पाहिलं व झेंडा पाहिला. आपण झेंड्यावरती पाहिलं. हा झेंडा कोणीकडे आहे? हा झेंडा फडकतो आहे उजवीकडे. तो आता झेंडा फडकणार डावीकडे. तो या ठिकाणी म्हणजे उजवी बाजू आहे ती डावीकडे होते, डावी बाजू उजवीकडे होते. म्हणजे उजव्या बाजूला असणारा झेंडा डाव्या बाजूला झाला. या आकृतीच्या डाव्या बाजूला झेंडा आहे. या पद्धतीनं आपण पर्याय कट पद्धत अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरू शकतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला व्यवस्थित सोडवता येते. चला पुढील प्रश्न घ्या समजून. माझ्या अगोदर उत्तर तयार करा. पहा एका गोष्टीवरती लक्ष द्या. फक्त एकाच गोष्टीवर की या ठिकाणचं हे जे आहे अर्धवर्तुळ कोणीकडे झुकलेलं आहे? हे वर्तुळ उजव्या बाजूला झुकलेलं आहे. ते कोणीकडे झुकणार आहे? डाव्या बाजूला. खाली आहे ते खालीच राहणार आहे. मग ते कुठल्या आकृतीमध्ये? पर्याय क्रमांक 1 मध्ये. 2, 3, 4 मध्ये ते वर्तुळ खाली पाहिजे. अर्धवर्तुळ ते खाली नाही आहे. त्यामुळे 2, 3, 4 लगेच कट होणार आहेत. आपलं उत्तर 1 पर्याय क्रमांक 1 येणार आहे लगेच. आता या ठिकाणी थोडंसं पहा बरं. 1 नंबर आपल्याला नोंदवायचं मान्य आहे, परंतु या प्रश्न आकृती उत्तर आकृतीमध्येही चुकलेलं आहे. आता या ठिकाणी पहा प्रश्न आकृतीमध्ये काय झालेलं आहे. इथं कुठं ते दाखवलेलं आहे? हो आपण ते प्रश्न आकृती या ठिकाणी आरसा आहे अशा दृष्टिकोनातून आपण विचार केला, पण याचं कुठं दाखवलेलं आहे? आरसा खाली दाखवलेला म्हणजे हे कुठलं आहे?
पाण्यातलं प्रतिबिंब आहे असं विचारलेलं काही वेळा कसं असतं. आता नवोदयाला तसं होत नाही, पण बुद्धिमत्तेमध्ये या ठिकाणी आरशातलं पाण्यातलं असं न म्हणता पुढील आकृतीचं प्रतिबिंब ओळखा आणि आरसा तिथं खाली दाखवलेला असतो. खाली आरसा दाखवला म्हणजे ते कोणतं आहे, पाण्यातलं प्रतिबिंब आहे. आपण ते प्रश्न बघितला नाही त्यामुळे आपलं चुकलं. या ठिकाणी आपण आरशातलं बघताना आपल्याला तिथं गोंधळ झालेला आहे आपला. आता या ठिकाणी पाण्यातलं प्रतिबिंब उलटं येतं. या खालचा भाग आहे तो वरती येणार आहे. या ठिकाणी झुकलेला आहे ते वरती झुकले म्हणजे उजव्या बाजूला झुकलेले या पद्धतीने येणार. इथं अर्धगोल होणार. आणि मग याच्यावरनं पहा कुठे पर्याय, कुठल्या पर्यायामध्ये आहे, 2 मध्ये आहे, 4 मध्ये आहे. 2 मध्ये आणि 4 या अर्धगोलावरनं पाहिलं आपण तर पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 येतोय. आता दुसरा याच्यामधला पर्याय 1 आणि 4 कट, 1 आणि 3 कट होतोय. 1 आणि 3 कट झाला. आता राहिला 2 आणि 4 मधला फरक पहा. हा जो त्रिकोण आहे तो 2 मध्ये आणि 4 मध्ये बरोबर आहे, पण त्यातला जो छोटा त्रिकोण आहे हा त्रिकोण वरती टोक आहे ते कुठे होणार आहे, खाली टोक होणार आहे. या पद्धतीनं मग त्याच्यावरनं पर्याय क्रमांक 4 उत्तर येणार आहे. म्हणजे 3 मध्ये तसाच राहणार नाही. तर या पद्धतीनं उत्तरापर्यंत आपण जास्त चांगल्या पद्धतीनं पोहोचू शकतो. मध्येच हा प्रश्न पाण्यातल्या प्रतिबिंबाचा आलेला आहे असं कधीही येत नाही. पण नवोदयला असं जरी येत नसलं तरी बुद्धिमत्तेमध्ये, स्कॉलरशिपमध्ये या पद्धतीचे प्रश्न येतात. तिथं सांगितलेलं नसतं आणि त्या आकृतीचं आपल्याला करायचं असतं. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय केलेलं आहे, ही जो माणूस झुकलेला आहे कोणत्या बाजूला, तो झुकलेला आहे, हा माणूस जो झुकलेला आहे तो उजव्या बाजूला, डाव्या बाजूला झुकलेला आहे. तो कोणीकडे झुकणार आहे, उजव्या बाजूला. केवळ त्याच्यावरनं पर्याय पहिल्या पर्याय क्रमांक 1 कट होणार आहे. ओके. नंतर त्याचे हात पहा, डोक्यात 2, 3, 4 मध्ये सेम आहे. आता हात पहा, दोन्ही हात आहेत. दोन्ही हात त्याचे कुणीकडे पाहिजेत, दोन्ही हात त्याचे या बाजूला पाहिजेत. या बाजूला पहा कुठल्या पर्यायामध्ये येणार आहे. हातामध्ये 2 मध्ये हात दोन्ही दिलेलेच नाही आहेत. 4 मध्ये हात पहा ज्या पद्धतीने हवे ते नाही आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 3 येणार आहे. हे सगळ्या गोष्टी बघायच्या नाही, केवळ एका गोष्टीवरती बघितलं तरी आपल्याला पर्यायाच्या पोचू शकतो. आता बघा, हे नुसत्या केवळ पायावरनं म्हणलं तरी काढू शकलो असतो. आपल्याला जी गोष्ट बघायची तीच बघितली असेल असं नाही, वेगवेगळ्या बाबीवरनं. उजव्या बाजूला पहा, हा गोल उभा आहे उजव्या बाजूला, तो डाव्या बाजूला गोल उभा पाहिजे. आता डाव्या बाजूला गोल फक्त पर्याय क्रमांक 3 मध्येच आहे. 1, 2, 4 मध्ये हा उभी रेषच दिलेली नाही, त्याच्यावरनं 1, 2, 4 बंद कट होणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, हा झेंडा पहा, खालचा झेंडा जो उजव्या साईडला आहे तो डाव्या साईडला येणार आहे सरळ. तो फक्त पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे. तुम्हाला 1 मध्ये पण आहे ना सर, पण 1 मधला झेंडाचा पहा, 1 मधला झेंडा आणि 4 मधला झेंडा व्यवस्थित समजून घ्या. पहा, 1 मधला झेंडा आणि 4 मधला झेंडा, जाणवतो का फरक, जाणवतो. नंतर पहा बरं, त्यानंतर वाटी आहे. ही वाटी झेंड्यावरनं नाही लक्षात आलं तर वाटी पहा. वाटी इथं उजव्या बाजूला असणारी डाव्या बाजूला पाहिजे होती, या ठिकाणी वाटी पाहिजे होती. आहे का तिथं, नाही, या ठिकाणी वाटी आहे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे झेंड्यावरून आपण डायरेक्ट उत्तर काढलं तरी आपल्याला लगेच सांगता आलं, आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या तर त्याच्यावरूनही लगेच आपल्याला सांगता येते. म्हणजे कोणकोणत्या गोष्टी कशा कशा पद्धतीनं बघायच्या हे आपण समजून घेतलं पाहिजे. सर्व गोष्टी पाहायचं नाही, एक गोष्ट पहा, पर्यायकट पद्धत वापरा, आपल्याला सगळ्या गोष्टी कळताय. मी तुम्हाला जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो की प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला पर्यायकट पद्धत जाणीवपूर्वक वापरायची आहे.
आता पहा 2017चा प्रश्न. आता वरच्या मला सांगा फुलीचं, वरच्या फुल्या या वरतीच राहणार आहे, वरचं खाली होत नाही. म्हणजे या फुल्या पाहिल्या तर त्याच्यावर कोणकोणते पर्याय कट होतील. केवळ फुली पाहिली तर आपल्याला तिथं पर्याय कट पद्धत वापरता येते. फुली पाहिली तर पर्याय क्रमांक 3 आणि 4 पर्याय कट होणार आहे. या फुल्याचा अधिक होणार नाही आहे. म्हणजे केवळ फुलीवरून आपण पाहिलं तर पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 पर्याय आपले कट होणार आहेत. या ठिकाणी गुणिलेची चिन्ह असायला पाहिजे होती. इथं अधिकची चिन्ह आहेत म्हणून हा पहिला पर्याय, तिसरा आणि चौथा पर्याय कट झाला. आता 2 पर्याय राहिले की आपल्याला काय सांगितलंय, त्या उत्तर आकृतीमध्ये फरक शोधायचे. म्हणजे नेमकं काय बघायचं ते कळेल आपल्याला. पहा या ठिकाणी व या टिंबांच्या जागा बदललेल्या आहेत. टिंब या ठिकाणी उजवीकडे, या ठिकाणी डावीकडे आहेत. मग टिंब पाहूया आपण. पहा बरं, टिंब या ठिकाणी कोणत्या बाजूला आहेत, या बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आहेत. ती कुणीकडे होणार आहे, डाव्या बाजूला होणार आहेत. डाव्या बाजूला हे टिंब कुठल्या आकृतीत आहेत, पर्याय क्रमांक 2 मध्ये. वरच्या रेषा पाहिल्या, या आडव्या रेषा वरती आणि खाली आहेत, त्या वरती आणि खालीच राहणार आहेत. म्हणजे याच्यावरनं पाहिलं तरी पर्याय कट करता येतो. केवळ नुसत्या रेषावरून आपण डायरेक्ट उत्तरापर्यंत पोहोचू शकलो असतो, बाकीचं बघायची देखील गरज नव्हती. पहा, तर केवळ रेषा पाहिल्या, या रेषा आरशातल्या प्रतिबिंबामध्ये या रेषा आडव्या आहेत, त्या आडव्याच राहणार, त्या उभ्या होणार नाही आहेत. मग त्या फक्त पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण अगदी सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेऊ शकतो आणि त्यापेक्षा महत्त्वाचं कमी वेळामध्ये या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाऊ शकतो. पहा आता पुढील प्रश्न पहा. हा खालचा भरलेला आहे तो पहा आयत कुणीकडे कललेला आहे, आयत हा डाव्या बाजूला कललेला आहे, तो आता उजव्या बाजूला कललेला येणार आहे. उजव्या बाजूला कललेला आयत कुठं आहे, पर्याय पहिल्या पर्याय क्रमांक 3 कट झाला. आता राहिला 1 4 1 2 3 4. 2 मध्ये वरचा भाग भरलेला आहे तो वरतीच राहणार, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ही कट होणार. आता राहिला 2 3. 2 3 मध्ये पहा काय फरक आहे. 2 आणि 4 मध्ये वरचा भाग भरलेला आहे, वरचा भाग भरलेला आहे. त्यानंतर काय, इथं रेष दाखवलेली, फरक शोधायचा. इथं रेष दाखवलेली, इथे रेष नाही आहे. आपल्याला रेष पाहिजे का नको, इथं रेष आहे, इथं आपल्याला रेष नको आहे, आपल्याला तिथं गोल आहे, मग इथं गोल पाहिजे आपल्याला. हा गोल इथे नाही आहे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तराच्या अगदी जवळ पोहोचू शकतो. म्हणजे ज्या पद्धतीनं पर्याय कट पद्धत पाहिलं तर उत्तराच्या अगदी पटकन उत्तराच्या जवळ जाऊ शकतो. आता हे बघण्याऐवजी आपण वरचा त्रिकोण पाहिला असता, वरच्या त्रिकोणावरही आपण उत्तर काढू शकलो असतो. वरचा हा त्रिकोण जो आहे तो कुणीकडे झुकलेला आहे, हा त्रिकोण जो आहे तो उजव्या बाजूला झुकलेला आहे. तो आता कुणीकडे येणार आहे, डाव्या बाजूला झुकलेला. पहा याच्यामध्ये फक्त दिलेला आहे 2 आणि 4 मध्ये. म्हणजे तिसरा आणि पहिला पर्याय इथेच कट झाला होता. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही एक एक गोष्ट पाहिली की त्यातले फरक पाहिजे. आता राहिला पर्याय 2 आणि 4 मध्ये फरक आहे गोलाचा. गोल इथे वर आहे, इथे खाली आहे. कुठं पाहिजे आपल्याला, खाली पाहिजे, त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पटकन पोहोचू शकतो. चला पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, पुढील प्रश्नामध्ये आता हे जे मोगम आकार घेतला तो आकार पहा. हा जर सर्वसाधारणपणे आकार घेतला तर तो आकार या पद्धतीनं आहे. आता तो पहा मी व्यवस्थित काढू शकलो नाही, तो व्यवस्थित थोडासा काढू आपण. या ठिकाणी या पद्धतीने तो आता कोणीकडे होणार आहे, या पद्धतीनं होणार आहे. या पद्धतीनं या पद्धतीच्या याच्यावरनं कोणताही पर्याय कट होत नाही. मग याच्यामधली जी रेष आहे ती या बाजूला आहे, ती आता या बाजूला होणार आहे. म्हणजे डाव्या बाजूची आहे ती उजव्या बाजूला होणार आहे.
याच्यावरनं कोणता पर्याय कट होतो? पर्याय क्रमांक 4 आतनं येणारी पाहिजे होती, 4 मध्ये नाही आहे. आता आतला आकार पहा, हा आकार ज्या पद्धतीनं आकार पाहिजे होता तो आकार पहा, तो या ठिकाणी कसा दिलेला आहे या पद्धतीने, त्यामुळे हाही पर्याय कट होणार आहे. आतला आकार पहा, आतला हा जो आकार आहे या आकाराकडे लक्ष द्या. आकार आपल्याला यामध्ये आहे का? ज्या पद्धतीने असा असायला हवा होता आहे का? नाही आहे, म्हणजे हा पर्याय कट होणार आहे. तो या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे एका गोष्टीवरनं पाहिलं तरी आपल्याला पर्याय कट पद्धत होता वापरता येते. पहा, सगळ्या गोष्टी पाहायच्या नाहीत एका वेळेस फक्त एक गोष्ट पाहायची, एका गोष्टीवरनं पर्याय कट पद्धत वापरायची. तुम्ही सुरुवातीला पाहिला असता, सुरुवातीला हा आकार जर पाहिला असता तर याच्यावरनंही पर्याय कट, इकडे झुकलेला आहे तो डाव्या बाजूला, आता हा झुकलेला पाहिजे उजव्या बाजूला, म्हणजे या पद्धतीनं उजव्या बाजूला असा झुकलेला आकार. पहा बरं कोणत्या पर्यायामध्ये, इथे तो आकारच नाही आहे वरती, इथं म्हणजे हा पर्याय कट, हा पहिला पर्याय कट. म्हणजे राहिलेले आहे पर्याय 2 आणि 3. 2 आणि 3 मध्ये बारकाईनं बघितलं की या रेषेवरनं पर्याय कट होत आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण उत्तरापर्यंत पोहोचलं पाहिजे, अशी आपल्याला सवय लावली पाहिजे. चला विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आपल्या समोर आलेला आहे स्क्रीनला, सोडवा पाहू. आता या ठिकाणी पहा, एक गोष्ट पाहिजे की या ठिकाणी हे रेषेमधनं आलेलं जे चिन्ह आहे हे असंच असणार आहे. याच्यावरनं कोणते पर्याय कट होणार आहे? पर्याय क्रमांक 3 कट होणार आहे. ओके. नंतर हे अधिकचं चिन्ह आहे, हे अधिकचं चिन्ह डाव्या बाजूला आहे, ते उजव्या बाजूला असणार आहे. त्याच्यावरनं पर्याय क्रमांक 1 कट होणार आहे. इथं अधिकचं चिन्ह असायला पाहिजे होतं. 2 आणि 4 मध्ये आहे. आता 2 पर्याय कट झाले, राहिले 2 पर्याय. फरक शोधा. फरक काय आहे? गोलामध्ये गोल उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आहे. मग गोल कुठे पाहिजे आपल्याला? प्रश्नाकृतीमध्ये पहा, प्रश्नाकृतीमध्ये हा गोल उजव्या बाजूला आहे, तो उत्तर आकृतीमध्ये डाव्या बाजूला जाणार आहे. म्हणजे हा गोल पाहिला की तुमच्या लगेच लक्षात येणार आहे की हा गोल उजव्या बाजूला आहे, तो आपल्याला डाव्या बाजूला पाहिजे, तो डाव्या बाजूला या ठिकाणी आहे. म्हणजे दुसऱ्यामध्ये जैसे ते आहे जसाच्या तसा गोल उजव्या बाजूला दाखवला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 कट होणार. उत्तर पर्याय क्रमांक 4 येणार आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही जर विचार करायला लागला तर उत्तरापर्यंत आपण पटकन पोचू शकतो आणि उत्तर खूप चांगल्या पद्धतीने आपण काढू शकतो. मी सवय लावताना आता हे जेव्हा आरशातील प्रतिबिंब आपण शिकतो आहोत ना, मी याची बेसिक तयारी काय करायची, तर सगळ्यात सुरुवातीला पहिल्यांदा ABCD एचे कॅपिटल ABCDचं आरशातलं A to Z हे आरशातील प्रतिबिंब काढायचं. प्रत्येक आकार काढताना संपूर्ण आकार काढायचा नाही. म्हणजे उदाहरणार्थ पहा की आपल्याला यस आकार काढायचा आहे, मग तो संपूर्ण यस काढून पाहायचं नाही, तर तो काढत असताना त्याची सवय लावताना पहा, पहिल्यांदा असा यस आपण काढणार आहे, मग तो लगे आरशातील प्रतिबिंब असा होणार आहे. नंतर आपण पुढं जाणार आहे. म्हणजे याचे तुकडे तुकडे करून त्याचा सराव करायचा. म्हणजे तर तुमच्या त्या गोष्टी बारकावे त्याच्यातले लक्षात येणार आहे. ही संपूर्ण आकृती तुम्ही साधा तुम्हाला एक्स म्हणला, पहा की तुम्ही म्हणला की सर एक्सचा आम्हाला काढायचं आहे आरशातील प्रतिबिंब, तुम्ही म्हणाल लगेच मग काय सर किती सोपं आहे, असा एक्स काढला त्याचं पायातला आरशाच होणार आहे. असं नाही करायचं. इथं काय समजून घ्यायचं आहे की पहिल्यांदा आपण या पद्धतीनं उजवीकडे जाणारी रेष काढली, मग त्याच्या आरशामध्ये डावीकडे जाणारी रेष येणार आहे. नंतर वरून खाली आपण डावीकडे गेलो, म्हणजे आता वरून खाली उजवीकडे जाणार आहे. म्हणजे या पद्धतीनं त्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आणि जेव्हा आपण तुम्ही नियमित सराव कराल ना, तेव्हा या सगळ्या गोष्टीचे बारकावे
तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजायला लागतं. त्यामुळे या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता यू म्हणलं, यू असं संपूर्ण एकदम काढायचं नाही. आपण कुणीकडे गेलो, वरून खाली गेलो, इथं वरून खाली जायचं. डावीकडे गेलो, उजवीकडे जायचं, उजवीकडे गेलो आता डावीकडे जायचं. म्हणजे हा आपण उजवीकडे गेलो ना, मग आपण डावीकडे जायचं. नंतर वरती गेलो, इथंही वरती जायचं. नंतर या ठिकाणी गेला, हा आपण कुणीकडे झुकलो, उजवीकडे झुकलो, आता झुकायचं डावीकडे. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही विचार केला ना, खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला गोष्टी समजायला लागतात. मग ABCD कॅपिटलची झाली, नंतर स्मॉल लेटर काढायचे. स्मॉल लेटर या पद्धतीनं स्मॉल लेटरचं संपूर्ण आकृती नाही काढायची. असं गेलो, नंतर वरून खाली गेलो, खालून वरून, वरून खाली, उजवीकडे गेलो, डावीकडे गेलो. म्हणजे या पद्धतीनं आपण जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट आपल्याला बारकाईनं समजते. या ठिकाणी बाण आहे, तो कोणीकडे झुकलेला आहे, डावीकडे. महाराष्ट्रातल्या प्रतिबिंबात तो उजवीकडे झुकलेला येणार आहे. म्हणजे या गोष्टी फक्त एवढ्या गोष्टीवरती, वरची बाजू वर राहते, खालची बाजू खालीच राहते. खालचं वर, वरचं खाली होत नाही. हे आरशातल्या प्रतिबिंबामध्ये लक्षात घ्यायचं आहे. चला, ओके, धन्यवाद मित्रांनो. भेटू पुढील भागामध्ये पुढील घटक घेऊन.